आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि मी सोनाली काकडे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. पीएम श्री योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रत्येक तालुक्यातली एक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा विकसित करणार. राज्यातल्या 18 जिल्ह्यातल्या 1000हून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. सरपंचांची निवड थेट होणार. औरंगाबादमध्ये लोकसहभागातून वृक्षगणनेला सुरुवात. आणि राज्याच्या विविध भागात संध्याकाळपासून जोरदार पाऊस. आणखी 2-3 दिवस पाऊस कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनी घोषित केलेल्या पीएम श्री योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. योजनेअंतर्गत देशातल्या 14,000हून अधिक शाळा अद्ययावत आणि विकसित केल्या जाणार आहेत. 27,360 कोटी रुपयांची ही केंद्र सरकार प्रायोजित योजना असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. यासाठी प्रत्येक तालुक्यात एक प्राथमिक आणि एक माध्यमिक अशा 2 शाळांची निवड केली जाईल. योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या शाळेला पुढील 5 वर्षांसाठी 2 कोटी रुपये देण्यात येणार असून देखरेखीसाठी पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेची जमीन दीर्घकालीन भाडेपट्टीवर देण्याच्या धोरणाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली. या धोरणामुळे रेल्वेला अधिक महसूल मिळेल आणि जवळपास 1,20,000 रोजगार निर्माण होतील असं त्यांनी सांगितलं. पुढील 5 वर्षात 300 पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल्स विकसित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेकडे मालवाहतुकीसाठी अधिक मागणी येऊन उद्योगांच्या लॉजिस्टिक खर्चात कपात होईल असं ठाकूर म्हणाले. सुधारित रेल्वे जमीन धोरणामुळे अधिक कार्गो टर्मिनल्सची उभारणी आणि पायाभूत सुविधांचा एकात्मिक विकास शक्य होईल असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7 वाजता कर्तव्य पथाचं उद्घाटन करणार आहेत. दिल्लीतल्या राजपथाचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्याचा निर्णय नवी दिल्ली महापालिकेनं आज घेतला. अमृत काळातील नवभारतासाठी प्रधानमंत्र्यांच्या 5 प्रतिज्ञांपैकी दुसरी प्रतिज्ञा म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेच्या खुणा पुसून टाकणं. त्या अनुरूप हे बदल करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री उद्या या कार्यक्रमात इंडिया गेट इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरणही करणार आहेत. यावर्षी 23 जानेवारीला पराक्रम दिवसाचं औचित्य साधून ज्या ठिकाणी नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण प्रधानमंत्र्यांनी केलं होतं त्याच ठिकाणी हा पुतळा स्थापित केला जाणार आहे. वर्षानुवर्ष राजपथ आणि सेंट्रल विस्टा एव्हेन्यू लगतच्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांमुळे पायाभूत सुविधांवर ताण येत होता. सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाणी, पार्किंग यासारख्या सुविधांचा अभाव या गोष्टींचा विचार करून या परिसराचा पुनर्विकास करण्यात आला आहे. राज्यातल्या काँग्रेसमधला कुठलाही नेता काँग्रेस सोडणार नसून जाणीवपूर्वक काँग्रेसविरुद्ध बातम्या पेरल्या जात आहेत असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्या सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याच्या 18 जिल्ह्यांमधल्या 82 तालुक्यांमधल्या 1166 ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होत आहेत. संबंधित विभागाचे तहसीलदार 13 सप्टेंबर रोजी निवडणुकीची सूचना जारी करतील. 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यांची छाननी 28 सप्टेंबर रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप होईल. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगानं शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशी माहिती मदान यांनी दिली. धुळे जिल्हा नियोजन समितीच्या 23 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत वाटाघाटीनंतर 22 जागा बिनविरोध करण्यात राजकीय नेत्यांना यश आलं आहे. ग्रामीण मतदारसंघ आणि मोठा नागरी मतदारसंघ यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र संक्रमणकालीन मतदारसंघातल्या एका जागेसाठी साक्री आणि शिंदखेडा नगरपंचायतीचे 2 उमेदवार आमनेसामने उभे राहिल्यानं या एका जागेसाठी येत्या 21 सप्टेंबरला मतदान होणार आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शन देशासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी म्हटलंय. आकाशवाणी आणि दूरदर्शन अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते दिल्लीत बोलत होते. आकाशवाणी आणि दूरदर्शननं प्रत्येकाच्या हृदयाशी नातं जोडलंय. ते केवळ बातम्या देत नाहीत, तर देशाची कला आणि संस्कृती यांचं संगोपन देखील करतात, असं मुरुगन म्हणाले. आगामी काळात तंत्रज्ञानातले नवनवे बदल स्वीकारून गुणवत्तापूर्ण आशय देण्यावर त्यांनी भर दिला. मन की बात कार्यक्रमासाठी आकाशवाणीचं माध्यम निवडल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आकाशवाणी आणि दूरदर्शन पुन्हा एकदा सुवर्णयुग प्रस्थापित करतील असा विश्वासही मुरुगन यांनी व्यक्त केला. औरंगाबाद शहरात लोकसहभागातून वृक्षगणनेला आजपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी 3000 विविध प्रकारच्या झाडांची नोंद झाल्याची माहिती औरंगाबाद फर्स्ट या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रणजित कक्कड यांनी दिली. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, प्रयास युथ फाउंडेशन आणि MGM विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं हे अभियान राबवण्यात येत आहे. लोकसहभागातून महाराष्ट्रात औरंगाबाद इथं पहिल्यांदाच वृक्षगणना अभियान राबवलं जात आहे. या गणनेत सर्व वृक्षांची माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सर्व्हरला जमा होणार असल्याची माहिती उद्योजक ऋषिकेश डोणगावकर यांनी यावेळी दिली. भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी सारस मित्रांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी नुकतंच या नियुक्तीचे आदेश पारित केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका जनहित याचिकेसंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात सारस संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या बैठकीत 9 सारस मित्रांची नियुक्ती करण्यासंबंधी निर्णय झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अनेक शहरातले बाजार बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या खामगाव शहरातला सर्वात मोठा गुरांचा बाजारही रद्द करण्यात आला आहे. लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी सतर्कता बाळगून जनावरांवर उपचार करावेत असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे. सातारा जिल्ह्यातही लंपी बाधित क्षेत्रातून होणारी जनावरांची वाहतूक, खरेदी विक्री, प्रदर्शन, बाजार, जत्रा, यात्रा, शर्यतींवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज बंदी घातली. खबरदारी म्हणून बाधित जनावरं आढळलेल्या गावापासून 10 किलोमीटर परिघातील सर्व गावात दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. मोसंबीवरच्या बुरशीमुळे नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातल्या बागायतदारांच्या नुकसानीचे पंचनामे येत्या 8 दिवसात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आज दिले. जालना जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोसंबीवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानं बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला, पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक इथलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन झाल्यापासून ज्या नागरिकांना विद्यापीठातला अभ्यासक्रम पूर्ण करता आलेला नाही अशा सुमारे 3.5 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याची एक संधी देण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी ही माहिती दिली. या विद्यार्थ्यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं सविस्तर माहितीपत्रक उपलब्ध होईल असं डॉक्टर देशमुख यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातल्या कसबा गणपती, केसरीवाडा गणपती तसंच मानाच्या अन्य गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचं दर्शन घेतलं. राज्याच्या जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान येऊ दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे असं साकडं त्यांनी श्री गजाननाला यावेळी घातलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तसंच अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, त्वष्टा कासार समाज संस्था गणेश मंडळाच्या आणि अन्य काही मंडळांच्या गणपतीचंही मुख्यमंत्र्यांनी आज दर्शन घेतलं.
आगामी काळात गणेशोत्सव हा जगातला महाउत्सव बनेल असा विश्वास पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी हा शासनाचा प्रयत्न असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईत राहणाऱ्या विविध देशांच्या महावाणिज्य दूतांना मानाच्या 5 गणपतींचं दर्शन घडवत आहे. त्यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार होऊन परदेशातले लाखो पर्यटक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील असं ते म्हणाले. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात लोढा यांनी आज वडाळा इथल्या GSB गणेश मंडळाजवळ 15 देशांच्या महावाणिज्य दूतांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करून त्यांना गणेशोत्सवाच्या वैभवशाली परंपरेची ओळख करून दिली. पहिल्या टप्प्यात विविध 10 देशांच्या महावाणिज्य दूतांना गणरायाचं दर्शन घडवण्यात आलं होतं. हिंगोली जिल्ह्यात पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा गणेशोत्सव आकर्षणाचं केंद्र ठरलंय. याविषयी आमच्या वार्ताहरानं अधिक माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील सह्याद्री देवराई टोकाई गडावर पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देणारे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. सह्याद्री देवराई टोकाईगड फाउंडेशनने यावर्षी कडुनिंबाच्या वृक्षाच्या झाडाच्या खोडावर नारळांच्या जटा, कपडा, फेटा, सूप, दगड, मोटरसायकलचे चाक इत्यादी वस्तूंचा वापर करून वृक्ष गणेश साकारला आहे. मी देवळात नाही, मी दगडात नाही, मी झाडात आहे असा संदेश देणारे देखावे येथे उभारले आहेत. प्राणवायू देणारे वृक्षच आपले श्री गणेश आहेत असा संदेश या ठिकाणी दिला जातोय. संपूर्णपणे पर्यावरणाचा संदेश देणारे वातावरण तयार झाल्याने भक्तगणाची वृक्ष गणेशाला पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमा होत आहे. पारंपरिक पद्धतीने भक्तांना प्रसाद म्हणून गोडधोड देण्याऐवजी मंडळाकडून वृक्ष भेट दिली जाते. वृक्षारोपणाचा हा प्रसादरूपी फंडा नक्कीच लाभदायक ठरेल. हा उपक्रम जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीमध्ये महाजन दाम्पत्यानं वैशिष्ट्यपूर्ण गणेश सजावट केली आहे. 1857च्या उठावापासून चले जाव चळवळीपर्यंत विविध प्रसंग आणि क्रांतिकारकांवर काढलेली टपाल तिकीटं तसंच स्वातंत्र्यानंतर काढलेली वैशिष्ट्यपूर्ण नाणी यांच्या साह्यानं अतिशय आकर्षक आणि माहितीपूर्ण देखावा सादर केला आहे. राष्ट्रीय पोषण मासानिमित्त मुंबईतल्या वडाळा इथं पोषण जागरूकता रॅली काढण्यात आली. पोषण प्रतिज्ञा घेऊन भरणी नाका इथून रॅलीची सुरुवात झाली. परिसरातल्या गणेशोत्सव मंडळांमध्ये जाऊन घोषवाक्य आणि पोषण अभियान जागरूकता फलकाद्वारे पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय पोषण मासानिमित्त एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या नवी मुंबई विभागानं आज काही अंगणवाड्यांमध्ये सुदृढ बालक स्पर्धा घेतली. यावेळी मुलांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसंच मुलांचा अंगणवाडी प्रवेश करून घेण्यात आला. राज्याच्या विविध भागात कालपासून कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर विश्रांती घेऊन आज संध्याकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. नवी मुंबईत गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पनवेल, खालापूर, उरण, पेण, कर्जत, रोहा, माणगाव, पोलादपूर, महाड, पाली या तालुक्यात पाऊस पडतोय. पुणे शहरात देखील आज पावसानं पुन्हा हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूर शहरात पाऊस पडत असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. औरंगाबादच्या वाळुंज MIDC भागात पाऊस सुरू आहे. सातारा शहरासह तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागात दुपारनंतर मुसळधार पाऊस पडतोय. हवामान येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तसंच किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. PM श्री योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रत्येक तालुक्यातली एक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा विकसित करणार. राज्यातल्या 18 जिल्ह्यातल्या 1000हून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. सरपंचांची निवड थेट होणार. औरंगाबादमध्ये लोकसहभागातून वृक्षगणनेला सुरुवात. आणि राज्यातल्या विविध भागात संध्याकाळपासून जोरदार पाऊस. आणखी 2-3 दिवस पाऊस कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.